मित्रांनो नमस्कार. आपण आता पाऊस भरपूर पडतोय पालघरला. तुम्ही काल टी व्हीला वगैरे बघितलं असेल की सर्व ठिकाणी वॉर्निंग आहे पावसाची. पाऊस आता भरपूर वाढत चाललेला आहे आणि आता या पावसामध्येच मासे मिळतात. तर आज आम्हाला एका ठिकाणी आपल्या कोकणामध्ये गावाला तर मासे भरपूर मिळतात त्या ठिकाणी, पण इकडे आता एका ठिकाणी आपल्याला थोडंसं माहिती पडलं की मासे मिळणारच म्हणून. आणि जे कोकणातले असतील त्यांना माहिती असेल की मळे मासे असतात, त्यानंतर सुतेरी असते, त्याला इकडे वाम म्हणतात ते लोक. तर तो एक मासा इकडे आहे. तर आम्ही तर चाललो आहे तिकडे मासे घेण्यासाठी. तुम्हाला दाखवून थोड्या वेळामध्ये सासरे बरोबर आहेत, आमचे मित्र पाटी आंबेकर बरोबर आहेत इकडे. तर आम्ही चाललो आहे तुम्हाला दाखवून तिकडे गेल्यानंतर की कसे आहेत ते मासे आणि काय रेट ते भावाने आपल्याला मिळणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त अजून दुसरे कुठले मासे तिकडे आहेत का, तर ते पण समजेल. तर चला मित्रांनो, हा छोटासा स्मॉल ब्लॉग असणार आहे आजचा, पण बघत राहा. एक नंतर 5 मिनिटामध्ये आम्ही तिकडे पोहोचू. ठीक आहे, तुम्हाला दाखवू, समोर पण दाखवून किती पाणी वगैरे जमलं आहे. हे बघा मित्रांनो, पाण्याची काय परिस्थिती आहे बघा. रोड सर्व जाम, दुनियाभरचं पाणी जमलेलं आहे. पाऊस पाहिजे मित्रांनो, पावसाशिवाय पाण्याशिवाय काहीच नाही आहे. पण बघा पाऊस दमदार पडतो. पाऊस इकडे बघा, पाणी किती जमलेलं आहे. मित्रांनो ही बघा, ही फिश आहे. ही दिसते सापासारखी, पण हा साप नसतो. याला वाम म्हणतात, काही सुतरी म्हणतात आणि ही फार टेस्टी पण असते आणि महागसुद्धा असते. त्यानंतर 600-700 रुपये आपल्याला किलो पडलेली आहे ही. आणि वाटते साप, पण हा मित्रांनो साप अजिबात नाही आहे. तर सापामधला फरक आहे. तुम्हाला वाटेल की साप खात आहेत, पण आम्ही साप खात नाही. ही मच्छी आहे साधी. आणि बघायला अंडी पण आहेत मच्छीमध्ये, कारण सीझन चालू आहे. चला, ॲक्च्युली मी आधीच घेतला पाहिजे होता व्हिडिओ, पण मी त्यावेळेला विसरलो. ठीक आहे, मग थोडंफार दाखवलं आहे कशी मच्छी असते ती. ठीक आहे, चला मित्रांनो, आम्ही निघतो आमच्या परतीच्या प्रवासाला. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, काही लोक म्हणतात की हा सापाप्रमाणे दिसतो, की सुतेरी सापाप्रमाणे दिसते, हा सापच आहे का, हा सापाचा कुठला प्रकार आहे का. पण हा सापाचा प्रकार नाही आहे. आता कोण लोक म्हणतात की आम्ही लोक साप खातो म्हणून. तर हा सापाचा प्रकार अजिबात नव्हे. याला वाम म्हणतात, याला कोकणामध्ये सुतेरी म्हणतात. आणि साधारणतः आम्हाला ही 700 रुपये 600-700 रुपयाला किलो पडली. आणि कोकणामध्ये तर भरपूर महाग आहे. मला वाटतं 800-1000 रुपये किलो असते इकडे. मला वाटतं जास्त लोक खातात किंवा ठीक आहे असेल त्याप्रमाणे रेट, पण इथं आम्हाला 600 रुपये किलोने पडलेले. आणि हा साप नव्हे. आणि ही अतिशय उत्तम अशी मच्छी बनते फ्राय केल्यानंतर. तर चला, छोटासा आज ब्लॉग होता. तर करूया, आज पाऊस पण भरपूर आहे, मच्छी एन्जॉय करूया. बाय बाय.